हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी मजेत. पेपर वाचत चहा नाश्ता करत आहे. आज मोठा मुलगा स्कूल मध्ये गेला तर छोटा अजून झोपलेला आहे, म्हणून असा एकांत मिळालेला आहे. मला खूप छान वाटतं असं निवांत 10-15 मिनिटं जरी टाइम मिळाला तर. हो ना. आज मी लहान मुलांसाठी पोटभरीची व हेल्दी अशी रवा उत्तप्पाची रेसिपी करणार आहे. म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी. त्यासाठी मी 1 वाटी रवा, पाव वाटी दही, जास्त आंबट नको हा दही, एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घालून 15 मिनिटं भिजत ठेवले आहे. त्यामुळे रवा छान भिजतो. बारीक रवा वापरायचा आणि हो, दही पण जास्त आंबट नको. मिश्रण भिजत आहे तोपर्यंत बाहेर कपडे वाळत घालून घेतले मी. बघा तर रवा किती छान भिजला आहे. आता फोडणीची तयारी करू आपण. त्यासाठी मी 1 मिरचीचा तुकडा घेतला आहे. तुमचं बाळ तिखट खात नसेल तर नाही टाकला तरी चालेल. कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर, लसूण, 1 छोटा कांदा कापून घेतला आहे बारीक. आता फोडणी पात्र ठेवायचं गॅसवरती. त्यात तुम्हाला तूप किंवा तेल जे पाहिजे ते टाकायचं. तूप गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, लसूण, मिरची चांगलं परतून घ्यायचं. ते छान परतलं की त्यात मग कांदा टाकायचा. कांदाही छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. मग त्यात बेसिक मसाले टाकायचे, जसं की हळद, धनजिरे पावडर, हिंग, मीठ, कोथिंबीर सगळं टाकलं मी आणि छान खमंग अशी फोडणी तयार करून घेतली. फोडणी त्या मिश्रणात टाकून घेतली व छान मिक्स करून घेतलं सगळं. तोपर्यंत नॉनस्टिकचा तवा ठेवला गॅसवर तापायला. तो चांगला तापला की त्याला तेलाने ग्रीस करून घेतलं. तुम्ही तूपही वापरू शकता. आता बघा तवा छान तापलाय. आता मी त्यावर उत्तप्पा पसरवून घेते. बघू शकता मी छोटाच उत्तप्पा घातलाय तव्यावरती. जास्त मोठा नाही, छोटाच केलाय मी, म्हणजे उलटायला सोपा जातो. आपला उत्तप्पा खालून शिजला आहे हे कसे समजते तर त्याला छान वरतून अशी जाळी पडते. बघू शकता तुम्ही. व साईडने कडाही तव्यापासून वेगळ्या व्हायला लागतात. आता तो पलटी करून दुसऱ्या साईडनेही छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा. बघा छान भाजला आहे ना दोन्ही बाजूने. आता मी तो टोपलीवरती काढून घेतला आहे, कारण त्यातली वाफ निघून जाते आणि तो छान थंडही होतो आणि क्रिस्पीही राहतो. बघा तर छोटू कसा एन्जॉय करतोय उत्तप्पा. छान अशी इनो सोडा न वापरता हेल्दी आणि पटकन होणारी डिश तयार झाली. नक्की करून बघा, मुलं आवडीने खातात. आमच्यासाठी आज मिसळचा बेत होता. गावरान मटकीची मिसळ मस्त होते. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा उत्तप्पा कसा झाला तो. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. रेसिपी जर तुम्हाला मोठ्या माणसांसाठी करायची असेल तर त्यामध्ये तिखट जास्त प्रमाणात यूज करायचं. छान अशी सकाळी सकाळी हेल्दी नाश्त्यासाठी डिश तयार होते. केचप सोबत खूप छान लागते.